नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. आपल्या या ज्ञानेश्वर पावनभूमीमध्ये आपले खबरनामा न्यूजमध्ये स्वागत. तर आपल्याला या पैस खांबाच्या प्रतिकृतीवर आपण अभिप्राय द्यावा अशी विनंती. आज हे माऊली पैस मंदिर या ठिकाणी पैस खांबाचं मंदिर आहे. या पैस खांबाच्या मंदिराकरता जे उदवंत पेंटर आहेत श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी काही पैस खांबाचं जे प्रतिकृती आहे मोठे माऊलीचा पैस दिल्ली करता काढलेला आहे ते हे उदवंत पेंटर श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणचे. पण या ठिकाणी या पैस खांबाचं जे मंदिर आहे त्या पैस खांबाचं आणि ज्ञानेश्वरी रचना हे पालखी सोहळा क्षेत्र नेवासा ते पंढरपूर या ठिकाणी जात आहे. तरी हे पेंटर नेवासा या परिसरात जे काही काम करतात ते माऊलीची सेवा म्हणून हे सगळ्या काही गोष्टी उत्कृष्ट प्रकारे करतात. आज ही दिंडी उद्या सकाळी म्हणजे 8 तारीख दिनांक 8 तारीख या दिवशी प्रस्थान होणार आहे. तरी हे पैस खांबाचं मंदिर पैस खांब ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा सोहळा दिनांक 8 तारीख या ठिकाणी निघत आहे. तरी सर्व भाविकांनी ह्या सोहळ्यामध्ये आपल्या आपल्या स्वयंस्फूर्तीने सामील व्हावं ही सर्वांना माझी माऊली मंदिरातर्फे विनंती. तरी भाविक भक्तांनी या पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी आपण जे केलेलं आव्हान आणि त्याचे सांगितलेलं महात्म्य हे निश्चितच भक्तांसाठी खूप वरदान ठरणार आहे. पैस खांब याची पूर्णकृती करण्यासाठी उदवंत पेंटर यांनी जे श्रम घेतले तर आपण त्यांचे थोडेसे 2 शब्द मनोगत ऐकूया. श्री क्षेत्र श्री संत ज्ञानेश्वर पावन मंदिरमध्ये ज्यावेळेस मला मागच्या वर्षी पालखी सोहळा तालुक्यातून दिंडी निघाली होती त्यावेळेस प्रथम मला हा पैस खांब रंगवण्याचं काम मिळालं होतं. या संस्थांमध्ये असलेले सर्व सदस्य म्हणजे ट्रस्टी त्यामध्ये आमचे प्रसिद्धी प्रमुख आणि सदस्य भैया कावरे आणि नेवासा प्रेस क्लब मला नेहमीच भरभरून या ठिकाणी आमचं पिता पुत्रांचं कौतुक करीत असतात आणि योगायोगाने या मंदिरातली चांगली सेवा करण्याची संधी आम्हाला पहिल्यापासूनच मिळत गेली. आणि एक माऊलींच्या ठिकाणी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितल्या गेली आणि सच्चिदानंद महाराजांनी लिहिली आणि हा पालखी सोहळा खूप घोषणाव बाब आहे की आपल्या या तालुक्यातून आता एकच दिंडी निघत आहे आणि या दिंडीच्या निमित्ताने जो काय चांदीच्या रथामध्ये हा जो पैस खांब ठेवण्यात जाणार आहे ते करण्याचे भाग्य मला मिळालं. मी माऊलीचरणी ही सेवा अर्पण करतो आणि भक्त भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. अजून फिरवायचं का अजून फिरून घ्यायचं का बरोबर आहे.